हॅलो हाय नमस्कार. मी अंजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते क्रिएटिव्ह अंजली या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू. तर चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं. ते मस्तपैकी भाजून घेऊयात सोनेरी रंग येईपर्यंत. खोबरं भाजल्यानंतर इथे मेथी घेतलेली 30 ग्राम, ती पण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. इथे तिळं घेतलेली आहेत 250 ग्राम, ती पण सोनेरी रंग येईपर्यंत लो फ्लेमवरती भाजून घेऊयात. तिळे इथे भाजलेली आहेत सोनेरी रंग येईपर्यंत. लगेचच आपण ड्रायफ्रूट भाजायला घेऊयात. तर इथे काजू घेतलेले आहेत 250 ग्राम, ते पण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. काजू भाजल्यानंतर लगेचच इथे ड्रायफ्रूट्समध्ये दुसरं बदाम घेऊयात, ते पण सोनेरी रंग येईपर्यंत थोडं थोडं तूप घालून भाजून घेऊयात. बदाम छान भाजले की इथे डिंक तळायला घेऊयात. 50 ग्राम डिंक घेतलेला आहे, तो मस्तपैकी तुपामध्ये तळून घेऊयात. डिंक असा मस्त फुलू द्यायचा. डिंक फुलून तयार झाला की लगेचच इथे खारीक भाजायला घेऊयात. तर इथे खारीक अर्धा किलो घेतलेली आहे. तर खारकेचे काप करून ते तुपामध्ये फ्राय करून घेऊयात. सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. ह्या प्रकारे लगेचच इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी फिरवून घेऊयात. मेथीची पेस्ट बारीक करून चाळून घेऊयात. अशा प्रकारे चाळून घेऊयात, बारीक होईल. मग ही 3-4 चमच मेथी होते. आणि लगेचच मिक्सरला बदाम फिरवून घेऊयात. बदाम बारीक झाले की लगेच काजू फिरवून घेऊयात. काजू आणि बदामची पेस्ट तयार आहे. तर लगेचच इथे आपण खारीक बारीक करून घ्यायला सुरुवात करूयात. तर खारीक पूर्णपणे बारीक करून घ्यायची आहे. ह्या प्रकारे खारीक बारीक झाल्यानंतर लगेचच ती एका प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात मिक्स करण्यासाठी. आणि लगेच खोबरं अर्धा किलोमधलं अर्धं खोबरं घेतलेलं आहे बारीक करण्यासाठी. आणि अर्धं खोबरं जे उरेल ते नंतर आपण चुरगुळा करून टाकूयात त्याचा. तर हे सगळं मिक्स करूयात. तर ह्यामध्ये तिळाची पेस्ट पण टाकली आहे मी. आणि नंतर आता इथे डिंक घेऊयात, तो पण बारीक करून मिक्स करून घेऊयात. हे सगळं असं मिक्स करून घेऊयात. तोपर्यंत इथे मेथी घेतलेली आहे, ती पावडर, आणि त्याच्यामध्ये 3-4 चम्मच तूप घालून ती मिक्स करून घेऊयात चांगली. आणि थोड्या वेळासाठी ती भिजवायला ठेवूयात. ती छानपैकी भिजली की नंतर आपण ह्या पिठामध्ये मिक्स करायची आहे. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. ते मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. त्याच्यात तूप घातलेलं आहे आणि ते मस्त भाजायचं लो फ्लेमवरती. नंतर लगेचच त्याच्यामध्ये मेथीची पेस्ट टाकून घ्यायची आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं चांगलं. दोघे पण छान मिक्स झाले की नंतर परत एकदा 3-4 चम्मच तूप घालून परत ते मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. ते सगळं भाजल्यानंतर मिक्स करायचं. आणि ते राहिलेला ठेवलेला जो खोबऱ्याचा किस होता तो पण बारीक करून ह्याच्यात घातलेला आहे. नंतर पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि गुळाचा पाक तयार करूयात. तूप घातलेलं आहे 2 चम्मच आणि अर्धा किलो गूळ घातलेला आहे. त्याचा पाक तयार करून घेऊयात. जास्त घट्ट पाक करायचा नाही, असं पातळ पाक करून घेऊयात. आणि तो लगेच ह्या मिश्रणामध्ये सोडून घेऊयात. पूर्णपणे मिक्स करून घेऊयात छान प्रकारे लगेचच. आणि फास्ट करायचे म्हणजे लाडू कडक नाही होणार. फास्टपैकी मिक्स करून घेऊयात ह्या प्रकारे. पूर्ण छान मिक्स करून घेऊयात सगळं. खूप गरम आहे तर फास्ट करायचा आणि लगेचच लाडू बांधायला सुरुवात करायची. फास्ट लाडू ओढून घ्यायचे. ह्या अशा प्रकारे लाडू छान होतात.
तर तयार आहे तिथे आपले पूर्ण लाडू. तुम्हाला एक मी फोडून दाखवते. तर ह्या प्रकारे तो झाला आहे. खायला पण खूप छान लागतो असा लाडू झालेला आहे इथे. आणि हे पहा, पूर्ण लाडू तयार आहेत. 40 ते 45 लाडू होतात ह्या एवढ्या सामानामध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.